नमस्कार मित्रांनो, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. हो मित्रांनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी जी-आर बघू शकता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. तर शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज या ठिकाणी माफ केल्या जाणार आहे. ते कर्ज किती लाखापर्यंत असणार आहे? कोणत्या शेतकऱ्याचे माफ केल्या जाईल? याबाबतची संपूर्ण माहिती या जी-आरमध्ये दिलेली आहे. तर संपूर्ण जी-आर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. योजनेबाबतची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या YouTube चॅनलवर मिळत जाईल. शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 जाहीर करून शेतकऱ्यांना वेळोवेळी भारी मदत केली आहे. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या योजनामार्फत शेतकऱ्याची कर्ज या ठिकाणी माफ केलेली आहे. तर हे महत्त्वाचं बघा. दरम्यान सन 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 6 मार्च 2026 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सन 2026-27चा अर्थसंकल्प सादर करताना राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज स्थगित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2,00,000 पर्यंत कर्जमुक्ती देण्यासाठी लक्षात ठेवायचं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज स्थगित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना फक्त 2,00,000 कर्ज मुक्ती देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुमचे कर्ज या ठिकाणी माफ केल्या जाणार आहे. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. जे शेतकरी जे आहे ते दरवेळेस परतफेड करत असतात वेळोवेळी त्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे. तर बघा मित्रांनो, कर्जमुक्ती ज्या शेतकऱ्याकडील दिनांक 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेले व दिनांक 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम 2,00,000 पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांची त्यांच्या कर्ज खात्यात 2,00,000 कर्जापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येईल. तर ज्यांच्याकडे 2,00,000 पर्यंत कर्ज आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज माफ केल्या जाणार आहे. कर्जमुक्ती लाभ या ठिकाणी दिल्या जाणार आहे. तर हे खूप आनंदाची बातमी आहे. कर्जमुक्ती जी या ठिकाणी प्रसिद्ध झालेला असून सर्वांना लवकर कर्जमाफी या ठिकाणी केल्या जाणार आहे. तर यावरची अधिकतम माहिती तुम्ही आपल्या बँकेमध्ये जाऊन प्राप्त करू शकता. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.